सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक मुंबई प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी कल्याण नाशिक लोकल सेवा तातडीने सुरू करावी अशी मागणी रेल्वेचे सेवानिवृत्त अधिकारी वामन सांगळे यांनी केली आहे। वंदे भारत एक्सप्रेस नाशिक ते मुंबई दरम्यान नियमितपणे धावत असताना लोकल सेवा सुरू करण्यास कोणतीही तांत्रिक अडचण नसल्याचं त्यांनी म्हटलंय। सांगळे यांनी सांगितले की गेल्या 10 वर्षांपासून कल्याण नाशिक लोकल सेवा सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला। या प्रकल्पासाठी सुमारे 105 कोटी रुपयांचा खर्च करून आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या होत्या। तसेच नाशिकसाठी लोकलची चाचणी घेण्याबाबतही निर्देश देण्यात आले होते। मात्र काही राजकीय हस्तक्षेपामुळे हा प्रकल्प मार्गी लागला नाही आणि त्याऐवजी पुणे विभागात लोकल सेवा सुरू करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। पूर्वी कसारा घाटातील तांत्रिक आणि वाहतूक विषयक अडचणींचा दाखला देत लोकल सेवेची मागणी बाजूला ठेवण्यात आली होती। मात्र सध्याच्या परिस्थितीत वंदे भारत सारखी 10 डब्यांची रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरू असल्याने नाशिक कल्याण लोकल सुरू करण्यास कोणतीही हरकत नसल्याचं सांगळे यांनी स्पष्ट केलंय। लोकल सेवा सुरू झाल्यास व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी तसेच नोकरीसाठी मुंबईकडे ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळेल। त्यामुळे नाशिकच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासालाही चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। या संदर्भात संबंधित आमदार, खासदार आणि रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला असून यापूर्वी तत्कालीन विभागीय रेल्वे व्यवस्थापक DRM यांनीही लोकल सेवेला तत्वतः मान्यता दिली होती। तरीही अद्याप निर्णय न झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याची खंत सांगळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। सर्व नाशिककर मान्यवर बंधू भगिनींनो, आपली 16 डब्याची मेमू लोकल DRM श्री शलभ गोयल साहेबांनी यांनी सँक्शन केलेली असताना CTPM अनिल कुमार पत्के साहेब यांनी केवळ RDSO कारणासाठी ती थांबून धरलेली आहे। आणि या व्यतिरिक्त RDSO सँक्शन करणारे अधिकारी CARS श्री मनीष बापट हे केवळ पुरावा दाखवा तर मी RDSO सँक्शन करायला तयार आहे असं म्हणत आहे, म्हणून ते RDSO सँक्शन करत नाही। आणि आपलं 2014 साली हे DC to AC विद्युतीकरण झालेलं असतानाही लोकल ट्रेनला हे लोक 4 इंजिनाच्या साह्याने ओढत नेतात, त्याची गरज नाही। कारण काय, प्रॅक्टिकली जर लोकल ट्रेन उतरलेली यांना दिसली तर ही नाशिकला द्यावी लागेल आणि नाशिकचा विकास होईल, म्हणून हे लोक प्रॅक्टिकली लोकल ट्रेनला उतरवत नाही आणि 4 इंजिनाच्या साह्याने गाडी उतरवतात। या विषयामध्ये आपलं इलेक्ट्रिकल कन्झम्पशन नुकसान होतं, ड्रायव्हिंग स्टाफ जातो आणि लोकल ट्रेनला इंजिन वापरल्यामुळं मालगाडीला इंजिन देता येत नाही, जिथून राष्ट्राला आर्थिक उत्पन्न आहे। या व्यतिरिक्त म्हणूनच सिनेडी कलवा कारशेड यांनी DRM साहेबांकडे परमिशन मागितली आर्थिक नुकसानाविषयी आणि किंवा RDSO नको, मला मी स्वतः काम करून घेतो, परंतु DRM साहेब ना त्यांना परमिशन देत किंवा ना त्यांना RDSO देत, कारण त्यांना नाशिकचा विकास नाही करायचा आहे। जबकि वंदे भारत जर जाऊ शकते तर वंदे भारतची रुंदी 12 फूट 2 इंच आहे आणि आपली मंजूर असलेली लोकल केवळ 10 फूट 2 इंच आहे। आणि शिवाय आपली 16 डब्याची लोकल सँक्शन आहे। जर 8 डब्याची वंदे भारत ट्रेन कसारा घाटातून आणि कर्जत लोणावळा घाटातून प्रवास करू शकते 60च्या स्पीडने, तर आपली सुद्धा लोकल सहज जाऊ शकत होती, म्हणूनच DRM साहेबांनी याला सँक्शन केलेलं आहे। परिणामी मी हा मॅटर हायकोर्टमध्ये दाखल केलेला असताना हायकोर्टचे सन्माननीय न्यायमूर्ती यांनी जनरल मॅनेजर यांना लेटर दिले 2-2, परंतु जनरल मॅनेजर त्यांना उत्तरच देत नाही। कारण का, तर विथ एव्हिडन्सेस हे प्रूव्ह होऊ नये म्हणून जनरल मॅनेजर त्यांना उत्तर देत नाही। या म्हणूनच मी या विषयाला धरून फेसबुक आणि YouTube तसेच इंस्टाग्राम येथून मी रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव हलकट माणूस, जो नाशिकच्या प्रगती होऊ देत नाही, आणि पंतप्रधान जो इतके त्यांनी स्वतःच खर्च करून जर तो केवळ RDSO साठी जर यांनी नाशिकचा विकास थांबवलेला आहे, म्हणून या विषयामध्ये मी हल्लाबोल करणार आहे आणि नाशिकचा विकास घडवून आणणार आहे। धन्यवाद।